नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आणले आहे चिकन आणि मटन दोन्हीही आणले आहे. तर आज बेत आहे मटणाचा. तर हे कसे बनवत आहेत बघा. आता सध्या हे चिरत आहेत चिकन. आपण पाहू शकत असाल सध्या हे चिरत आहे आणि चिकनची बिर्याणी बनवायची आहे आणि हे त्याच्यासाठी साहित्य तयार करत आहेत. इकडं लागणारं साहित्य आहे, कांदा चिरलेला आहे, अद्रक आहे, कोथिंबीर आहे आणि इकडं ठेवलेलं आहे पहा मटण. आणि सध्या तयारी चालू आहे. तर आपण हा व्हिडिओ पाहत राहा. तर आपल्याला नेक्स्ट टाइम आपण कसं हे बनवत आहे आणि कशा पद्धतीने बनवायचं हे बघू. तर बघत राहा मित्रांनो. वेलकम टू माय चॅनल. सो मित्रांनो, आज आपण आणलेलं आहे चिकन आणि मटन. तर हे कसं बनवत आहेत ते आपण बघू. सध्या आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य, चिकनसाठी आणि चिकन बिर्याणीसाठी लागणारं अद्रक, कोथिंबीर आणि कांदा चिरून घेतलेला आहे. आणि हे मटन आहे. तर मटणामध्ये आपण मीठ आणि त्याच्यात हळद आता कालवून घेणार आहे. तर चिकनमध्ये तसंच आपण मीठ आणि मोठं मीठ आणि हळद टाकून ते कालवून घेणार आहे. तर आपण बघत राहा व्हिडिओ. तर मित्रांनो, तर सध्या आपण पाहत आहात या पातेल्यामध्ये कांदा परतायला टाकलेला आहे, तेल टाकून त्याच्यामध्ये गॅसवर आहे. आणि ह्या सुद्धा लहान छोट्या पातेल्यामध्ये कांदा परतायला टाकलेला आहे. तर हे चिकनसाठी आहे आणि हा मटणासाठी आहे. तर पाहत राहा मित्रांनो. तर मित्रांनो, आपण सध्या हळद आणि जो मीठ आहे ते मिक्स केलेलं आहे आणि सध्या हे मिश्रण मिक्स करून आपण परतण्यासाठी या पातेल्यात टाकत आहोत. हे चिकनचं मिश्रण आहे. तर कृपया बघत राहा. तर हे अशा पद्धतीने प्रोसेस होत आहे. तर असं परतले जात आहे इथं चिकन. जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल आणि आपल्याला असे व्लॉग आवडत असतील तर आपण प्लीज लाईक करा. तर ह्यामध्येही आता आपण कालवण जे कालवलेलं आहे चिकन आणि ते त्या पातेल्यात टाकलेलं आहे आणि या पातेल्यात आपण मटण जे आपण आणलेलं आहे हळद आणि मीठ टाकून, मोठं मीठ टाकून जे कालवलेलं आहे ते मटण आपण ह्या पातेल्यात मिक्स करण्यासाठी टाकणार आहोत. तर हे चांगलं वाफवून घेण्यासाठी ही प्रक्रिया करावी लागते. तर मग आता सध्या हे आपण मटण टाकत आहोत ह्या पातेल्यामध्ये. तर पहिल्यांदा आपण हळद टाकणार आहोत त्याच्यामध्ये थोडी. हळद टाकल्यानंतर मग हळूहळू तो मटण यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण मटण टाकलेलं आहे पातेल्यामध्ये. तर ह्याला सुद्धा आपण परतून वाफवून घेणार आहोत सुरुवातीला. तर पाहत राहा मित्रांनो. तर आता आपण आणखी एकदा म्हणजे परतून घेत आहोत या मटणाला. तर आपण बघा, तर ह्याच्यामध्ये आहे चिकन मित्रांनो, जे की आपण वाफलून घेत आहोत. आणि ह्याच्यामध्ये आहे मटण मित्रांनो, जे वाफलून घेत आहोत. तर प्लीज पाहत राहा. तर हे पाहत असाल आपण हे परतलेले सुक्क चिकन तयार बनवलेले आहे. आणि सध्या आपण पाहत असाल हे बिर्याणीसाठी आता कांदा, आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटोची पेस्ट वगैरे टाकून तयार आहे. तर आपण हे बघणार आहोत बनवल्यानंतर. तर सुक्क चिकन आता तयार आहे. तर चिकन बिर्याणीची तयारी चालू आहे सध्या. कृपया पाहत राहा. आपल्याला व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा. तर पहा मित्रांनो, हा आपण बिर्याणीसाठी बनवलेला हे जी भाजी आहे सध्या पातेल्यात जी उकळत आहे ती
बिर्याणीसाठी बनवलेले पाणी आहे, तांबडा रस्सा आहे. तर हे पहा, इथं हे तांदूळ धुवून घेतले जात आहेत. हे चांताराचे तांदूळ आहेत दोस्तांनो. तर आता ह्याच्यात हे तांदूळ वरून टाकलेले आहेत. तर ही बिर्याणीची रेसिपी आहे. बघत असाल आपण, ह्याच्यामध्ये बिर्याणीचा मसाला टाकला आहे, अजून आलं लसूण पेस्ट टाकला आहे आणि घरगुती मसाल्याचा वापर केला आहे. तर बघा, आणखी पुढचा आपण व्हिडिओ बघू शकता. तर आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आपण आणखी व्हिडिओ हा पुढे पाहावा अशी माझी अपेक्षा आहे. सो प्लीज कीप वॉचिंग दोस्तो. तर मित्रांनो, ही पहा, मगाशी दाखवलेली जी रेसिपी होती, जे तुम्ही रस्सा बघितला होता त्याच्यात तांदूळ टाकले होते, ती ही बिर्याणी तयार झाली आहे. तर पहा, ही बिर्याणी आहे. तर बघत राहा व्हिडिओ हा. आपण नेक्स्ट मटणाची रेसिपी बघणार आहोत. तर कीप वॉचिंग दोस्तो. तर नमस्कार मित्रांनो, ही आहे मटणाची रेसिपी. आता लसूण, खोबरं आणि अद्रक ह्याची पूड आहे ही, आणि ह्याला आपण परतून घेणार आहोत पहिल्यांदा. तर पहा, पहिल्यांदा आपण उकडून तळून घेतलं होतं मटणाला. आणि तर आता ह्याच्यात आपण आलं लसूण पेस्ट टाकून ह्याच्यात मसाला टाकला आहे. तर हे पहिल्यांदा आपण परतून घेणार आहोत तेलामध्ये. तर पाहत राहा मित्रांनो. मित्रांनो, हा मसाला आता परतून घेतला जात आहे तेलामध्ये. तर आता त्यानंतर हे घरगुती मसाला वापरलेला आहे ह्याच्यामध्ये. तर पाहू शकता आपण. तर त्याच्यामध्ये थोडा घरकुलचा मसाला टाकलेला आहे, घरकुल मटण मसाला. तर हे मिश्रण आपण परतून घेणार आहोत. तर पाहत राहा मित्रांनो, आपण ह्याच्यात टाकत आहे आता जे उकडलेले जे मटण आहे ते ह्याच्यामध्ये आपण टाकत आहोत मसाल्यामध्ये. आणि ह्याला आपण पहिल्यांदा परतून घेणार आहोत. सध्या हे अळणी बाजूला काढून घेतलेले आहे मित्रांनो. तर ह्याच्यात आपण जो मसाला टाकला होता परतलेला, त्याच्यात आपण मटण टाकलेलं आहे. आणि वरतून आपण हा रस्सा त्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर पाहत राहा मित्रांनो, सर्व मटण ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. तर बघा, हे छानपैकी आता शिजवले जाणार आहे. त्याच्यात डाळीची पेस्ट ही टाकण्यात येणार आहे. आता डाळीची पेस्ट आहे ही मित्रांनो. पहा आपण, त्याने रस्सा घट्ट होतो आणि चव येते. तर अशा पद्धतीने सर्व आता मटणाचा रस्सा शिजायला टाकलेला आहे. तर आपण इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि नंतर वरतून कोथिंबीर टाकलेली आहे. तर आपण हे सगळं तयार झाल्यानंतर आपण पाहू मित्रांनो. तर पाहत राहा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण मगाशी जे मटण शिजायला टाकलेले होते ते आता शिजून तयार झालेले आहे. तर आता हे आहे मटण शिजवलेले. आणि त्यासाठी आणि मटण वाढण्यासाठी आपण हा कांदा, लिंबू वगैरे चिरून घेतलेले आहे, ते आता वाढण्यात येईल. तर आणखी ह्याच्यामध्ये आहे बिर्याणी आणि ह्याच्यामध्ये आहे मटण. तर आपण सध्या वाढून घेणार आहोत. तर प्लीज पाहत राहा दोस्तांनो. तर मित्रांनो, आपल्याला ही आता सध्या मटण आणि बिर्याणी सध्या वाढण्यात आलेली आहे. तर ही पहा, सुक्क इकडं चिकन आहे. तर इकडं पण वाढण्यात आलेलं आहे. तर आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद दोस्तो. तर या जेवायला दोस्तांनो.